रंजन शहाण्याचं काय की पुष्कळ ना मी कन्फ्युजन हे होतं की आम्ही कोणत्या आणखी नावाने यांना हा पाहत असतो, पण आता आम्हाला रंजन हे घरचे झालेले आहेत असे दादा, कारण की आमचं इतकं वारंवार अशी बैठक होतात, म्हणून त्या काय घरच्या दादांची नावं विसरून जातात. कधी रंजू चंदू पण रंजनची खासियत ही याला कोणत्याही नावाने आवाज हा घाला हा समजून जातो, मला मस्त जात आहे. तर या आपण रंजनकडनं ऐकतो रामदासाचं भजन खूप चांगलं आहे. आणि अगर श्रीकांतजी असेल तर दरअसल इथे दोन लोक असे पहिले भजन म्हणायला आले, मला वाटलं आमचं बेकार आलो इतकं चांगलं गजर म्हणतात ते, मग दुसरे आले तर मी इतके पेटी म्हटलं मी बेकारमध्ये आलो इथे पेटी वाजवायचा. पण चला तरी आपण ऐका रंजन शहाणेकडनं अप्रतिम भजन. आणि आता आपल्याकडे जे म्हणायला येते नाही ते मला सोडून सगळे उत्कृष्ट कलाकार असतील, सगळे रेडिओ टी व्ही आर्टिस्ट असतील, असे आर्टिस्ट असतील जे बाहेर जाऊन आले आणि त्यांना बाहेरचे लोक आजही तर आपण ऐकतो रंजन शहाणेकडनं. चरण बंदी जाते चरण बंदी जाते विभीषण राज
शबरीची गोडे काय मोक्ष दिला सांगू काय शबरी गोडे काय मोक्ष दिला सांगू काय रामदास